राज्यसभेसाठी सुनेत्रा पवार यांचं नाव निश्चित झाल्याची शक्यता वर्तवली जाते। अजितदादा यांच्या राष्ट्रवादीकडून नाव निश्चित झाल्याचं सूत्रांच्या हवाल्याने कळतंय। आज सुनील तटकरे घोषणा करण्याची शक्यता आहे। लोकसभेतील पराभवानंतर आता राज्यसभेवर सुनेत्रा पवार यांची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जाते। सुनील काळे आपल्याला अधिकचे अपडेट येत आहे। सुनील, राज्यसभेसाठी आता सुनेत्रा पवार यांचं नाव कुठेतरी निश्चित झाल्याचं शक्यता वर्तवली जाते, काय अधिकचे अपडेट्स आहेत? आपण बघतोय की ज्या पद्धतीने बारामती लोकसभेमध्ये सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला आणि त्यानंतर काटेवाडी असेल किंवा पुण्याचं राष्ट्रवादीचं अजितदादा गटाचं पूर्ण शहराचे कार्यकारी मंडळ असेल त्यांनी ठराव करून पाठवलं होतं। आणि जी परिस्थिती आहे, कारण की सुनेत्रा पवार यांचा पराभव झाल्यानंतर दिल्लीमध्ये सुप्रिया सुळे या लोकसभेवरती गेलेल्या आहेत आणि अशाच पार्श्वभूमीवरती कुठेतरी सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर पाठवावं असं राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची मागणी होती आणि ती जी मागणी आहे ती पूर्ण होताना दिसत आहे आणि त्यांची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते। आज दुपारी जी आहे 3:30 वाजता सुनील तटकरे या संदर्भात अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे। कुठेतरी लोकसभेतील पराभवानंतर राज्यसभेवर वर्णी लागण्याची शक्यता आहे का सुनील? निश्चितच, कारण आपण बघतो की खरं तर बारामतीची लढाई ही अटके पार झाली होती दोघांमध्ये, म्हणजे पवार कुटुंबियांमध्येच ती चर्चेचा विषय बनली होती आणि अवघ्या देशामध्ये ही लढाई महत्वाची ठरली होती आणि या महत्वपूर्ण लढाईमध्ये सुनेत्रा पवार यांना पराभव पत्करावा लागला। त्यानंतर राष्ट्रवादीचं मोरल कुठेतरी डाऊन झालं होतं आणि त्यानंतर आता त्यांना लोकसभेच्या ऐवजी राज्यसभेला तरी खासदारकी द्यावी, जेणेकरून जी त्यांची लढाई आहे ज्या पद्धतीनं तिथला संघर्ष आहे तो पुढे जाऊ शकतो अशा पद्धतीची मागणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून केली जात होती। त्या पार्श्वभूमीवरती सुनेत्रा पवार यांचं नाव निश्चित झाल्याचं आपल्याला माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। निश्चित सुनील, धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल।